कालच्या क्लासमध्ये आपण न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन डिस्कस केली होती। आजच्या क्लासमध्ये आपण डिस्कस करणार आहोत न्यूटन्स इनव्हर्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, ज्या आपण केपलरच्या 3 लॉज पाहिलेल्या होत्या। त्यापैकी जी तिसरी लॉ आहे, ज्यामध्ये तुम्हाला मी ऑलरेडी सांगितले की तिसऱ्या लॉचा वापर करून न्यूटननी त्यांची इनव्हर्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन डिराईव्ह केली आहे। तर ती आज आपण बघणार आहोत। तर ती डिराईव्ह कशी झाली? सपोज आपल्याकडे एखादं ऑब्जेक्ट आहे किंवा प्लॅनेट आहे असं आपण कन्सिडर करू, आणि तो प्लॅनेट एका ऑर्बिटमध्ये फिरतोय, म्हणजेच काय, सूर्याभोवती फिरतोय। आणि त्या सूर्याभोवती फिरण्याची त्याची ऑर्बिट काय आहे? एक तर आपण पहिल्या लॉमध्ये पाहिलं होतं, एक त्याची इलिप्स ऑर्बिट आहे, आणि किंवा त्याला आपण सर्क्युलर ऑर्बिट असं म्हणू। म्हणजे जेव्हा कुठलाही ऑब्जेक्ट सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरतो किंवा इलिप्स ऑर्बिटमध्ये फिरतो, तर त्या ऑब्जेक्टवरती काय आहे, म्हणजे कोणत्या प्रकारचं फोर्स त्याच्यावरती ॲक्ट झालेला आहे? तर सेंट्रिपिटल फोर्स ॲक्ट झालेला आहे। म्हणजे त्या ऑब्जेक्टमध्ये सेंट्रिपिटल फोर्स ॲक्ट झाल्यामुळेच तो ऑब्जेक्ट हा कंटिन्युअसली त्या बॉडीच्या भोवती तो फिरतोय। म्हणजे इथे आपण बघणार आहोत की प्लॅनेट्स हे सनच्या भोवती फिरत आहेत, म्हणजे त्या सनचं कोणतं फोर्स त्याच्यावरती ॲक्ट झालेला आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स, किंवा आपण त्याला सेंट्रिपिटल फोर्स म्हणू। म्हणजेच इथं आपण जर अशी इलिप्स ऑर्बिट घेतली आणि सन हा एका कुठल्या तरी फोकसला आहे, आणि हा एक प्लॅनेट आहे, आणि एक प्लॅनेट हा जेव्हा सन पासून फिरतोय, म्हणजे सनच्या भोवती फिरतोय, त्यावेळेस त्याच्यावरती कोणती मोशन असणार आहे? सर्क्युलर मोशन असणार आहे, आणि सेंट्रिपिटल फोर्स त्याच्यावरती ॲक्ट झालेला आहे। त्या प्लॅनेटचं जे काही मास असेल त्याला आपण एम असं कन्सिडर करू। त्या प्लॅनेटला असणारी जी व्हॅलोसिटी आहे ती व्हॅलोसिटी व्ही आहे, आणि त्या प्लॅनेटचं सनपासून जे डिस्टन्स आहे ते आपण आर असं कन्सिडर करणार आहोत। म्हणजे आपल्याला काय फाइंड करायचं आहे यामध्ये? एक तर त्याची इनव्हर्स लॉ फाइंड करायची, पण त्या अगोदर आपण सेंट्रिपिटल फोर्स ॲक्ट म्हणजे फाइंड करूया। मग आता सेंट्रिपिटल फोर्स फाइंड करण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला कोणता आहे? तो फॉर्म्युला म्हणजेच काय झाला? mv²/r हा फॉर्म्युला आहे। म्हणजेच इथे असणार आहे मास ऑफ द प्लॅनेट और ऑब्जेक्ट असणार। v म्हणजेच काय? व्हॅलोसिटी ऑफ द प्लॅनेट आहे, आणि r म्हणजेच काय? रेडियस ऑफ द प्लॅनेट फ्रॉम दी सन आहे। म्हणजे ह्याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊया। आणि नेक्स्ट त्याच्यामध्ये पुढे जर पाहिलात की ह्या प्लॅनेटला म्हणजे एका पॉईंट पासून जेव्हा तो पूर्ण एक फेरी मारून येतो, त्यावेळेस त्याने ॲक्च्युअल थोडे डिस्टन्स कव्हर केलेलं आहे, आणि डिस्टन्स कव्हर केले म्हणजेच काय झालं? 2πr आलेला आहे, आणि त्याचा टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन हा किती असणार आहे? t एवढा असणार आहे। मग मला जर त्या प्लॅनेटची व्हॅलोसिटी जर फाइंड करायची असेल, तर फॉर्म्युला काय असेल आपल्याकडं? डिस्टन्स कव्हर्ड बाय टाइम असेल। म्हणजेच काय? किती डिस्टन्स त्यांनी कव्हर केले? 2πr एवढं कव्हर केले। म्हणजे आपण त्याची पेरिमीटर घेतलेली आहे, व्हॅलोसिटी इक्वल 2πr/t। म्हणजेच या इक्वेशनला आपण देऊया इक्वेशन नंबर 2 देऊया, आणि ह्याच व्हॅलोसिटीचा जो काही आपण यूज करणार आहोत तो फर्स्ट फॉर्म्युल्यामध्ये त्याला सबस्टिट्यूट करून ती आपण सॉल्व करत जाणार आहोत। मग आपला पहिला फॉर्म्युला काय होता? तो पहिला फॉर्म्युला सेंट्रिपिटल फोर्स इक्वल mv² बाय काय आहे? r आहे। r म्हणजेच काय? रेडियस, v म्हणजे व्हॅलोसिटी, m म्हणजेच काय? मास ऑफ द ऑब्जेक्ट आहे, प्लॅनेट आहे। सो इथं आपण सेंट्रिपिटल फोर्सला सेंट्रिपिटल फोर्स घेणार, m ला m होणार, आणि ह्या v च्या जागी ती आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार। कोणती व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार आहोत? तर 2πr बाय असेल t, आणि त्याचा स्क्वेअर आहे, आणि इथं r ला आपण ही व्हॅल्यू घेणार आहोत। सो आता ह्याला पुढे सॉल्व करत जाऊया। काय भेटेल आपल्याला? m ला m असेल, आणि हा 2 चा स्क्वेअर किती झाला? 4 असणार, 4π स्क्वेअर, आणि इथं असेल r चा स्क्वेअर, आणि त्याचबरोबर t चा स्क्वेअर पण आलेला आहे, आणि खाली r घेऊया। म्हणजे तुमच्याकडे इथं कोणकोणत्या अशा एंटिटीज आहेत त्या कॅन्सल होऊ शकतात। मग आपण इथे जर पाहिलं r कॅन्सल होऊ शकतात, म्हणजे एक r कॅन्सल होईल। सो fc ला fc म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स m ला m असेल इंटू 4π², r गेट कॅन्सल, राहिला काय आपल्याकडे? फक्त r, आणि आहे इथं t²। म्हणजे तुम्ही कुठं आता थोडं तरी कुठं आपल्याला असं लॉजिक येते का की आपण त्या केपलरच्या लॉजकडे चाललो, तिसऱ्या लॉजकडे? म्हणजे केपलरच्या थर्ड लॉनुसार जर आपण पाहिलं तर आपल्याला फक्त हा t² फॅक्टर तेवढा भेटलाय, पण आपल्याकडे r³ हा फॅक्टर नाही। माझ्याकडे फक्त r आहे, मग मला जर r³ हा फॅक्टर हवा असेल तर काय करावं लागेल आपल्याला? r² नी एकतर मल्टिप्लाय करावं लागेल, आणि एकतर
डिवाइड करावं लागेल। मग नेक्स्ट स्टेप त्याच्यामध्ये असेल सेंट्रिपिटल फोर्स इक्वल किंवा फोर्स इक्वल m इंटू 4π² r/t² इंटू r² डिवाइड r²। मग इथे तुमच्यामध्ये व्हॅल्यूज काय काय चेंज होतील परत त्याला तुम्ही सॉल्व करा। m इक्वल m ला m घ्या इंटू 4π² आणि r इंटू r² जर केलं तर r³ आला आणि हा t² r² आहे। म्हणजे आपल्याला कुठेतरी आता केपलरच्या इनवर्स सापडले, बरोबर आहे। जी तिसरी लॉ होती, तिसऱ्या लॉ मध्ये आपण फॉर्म्युला काय बघितलं होतं की t²/r³ होतं, इक्वल कॉन्स्टंट होतं। मग आपण जर आता समजा मी तुम्हाला मागच्या वेळेस पण सांगितलं की हा जो फॉर्म्युला आहे आपण 3 वेळी लिहू शकतो। t² डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द r³, t² इक्वल kr असं पण लिहू शकतो, किंवा t²/r³ इथं कॉन्स्टंट असेल आणि खाली काही नाही म्हणजे 1 असेल। म्हणजे ह्याला जर तुम्ही इन्व्हर्स केला तर काय होईल r³/t² आणि इकडे काय असेल म्हणजेच r³/t² इक्वल असेल 1/k असेल। म्हणजे आपल्याला हे अजून छान सोडवता येईल, त्यासाठी आपण ह्या ज्या एंटिटीज आहेत त्या वेगळ्या करू। म्हणजेच फोर्स इक्वल m इंटू 4π² r³ आणि इथे घेऊया r² आणि इथे असेल t²। मग इथे आपण बघू शकतो का यामध्ये आपल्याला काहीतरी इनवर्स सापडलेले दिसते, म्हणजे अकॉर्डिंग टू केपलर्स थर्ड लॉ। आणि ह्या केपलरच्या थर्ड लॉ मध्ये आपण ह्या एंटिटीज मध्ये ही व्हॅल्यू पुट करणार आहोत। f इक्वल m ला m घ्या, 4 ला 4π² परत आलं r³। म्हणजे इथे आपण r³ च्या ऐवजी काय घेऊया, हे r² ला r² 1/k। म्हणजेच आपला फॉर्म्युला काय झाला f इक्वल m 4π² r² आणि इथे असेल k असेल। मग आता नेक्स्ट पुढच्या स्टेप्स काय असतील, मास हे कॉन्स्टंट आहे ते चेंज होणार नाही, 4 हा डिजिट आहे त्यामुळे तो पण चेंज होणार नाही। नेक्स्ट पाय ही पण कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे। मग चेंज काय होते त्याच्यामध्ये, फक्त हे रेडियस तेवढं चेंज होताना आपल्याला दिसते। म्हणजेच आपण असं लिहिणार फोर्स बाय ह्या सगळ्या व्हॅल्यूज आपण कॅन्सल करू 1/r²। म्हणजेच फोर्स हा इनवर्सली प्रोपोर्शनल आहे तर कोणाला स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देमला। म्हणजेच काय होते की रेडियस वाढलं फोर्स कमी होते, रेडियस कमी झाला की फोर्स हे वाढते। म्हणजे ह्या ठिकाणी काय झालं आहे की फोर्स आणि हे जे r आहे म्हणजे r² आहे इनवर्स मध्ये, तर ते आपल्याला जनरली प्रूव्ह झालेलं आहे की रेडियस वाढलं किंवा डिस्टन्स वाढलं की फोर्स हा आपोआप त्याच्यामध्ये कमी होतो, आणि रेडियस कमी झालं किंवा डिस्टन्स कमी झालं की फोर्स हा वाढत जातो। म्हणजे इथे आपल्याला ही लॉ प्रूव्ह झालेली आहे। कोणती लॉ आपण पाहिलेली आहे तर न्यूटन्स इनवर्स स्क्वेअर लॉ ग्रॅव्हिटेशन पाहिलेली आहे। म्हणजे कोणत्या लॉचा वापर केलेला आहे आपण केपलरच्या तिसऱ्या लॉचा वापर करून ही लॉज इथे आपण सॉल्व केलेली आहे। आजच्यासाठी आपण इथेच थांबूया, जो पार्ट आहे पुढच्या नेक्स्ट चॅप्टरमध्ये नेक्स्ट लेसनमध्ये घेऊया। थँक्यू।